इचलकरंजीतील सार्वजनिक वाहतुकीसाठी ई बसेसचा वापर होणार आहे। पीएम ई बस स्थानकाच्या निर्मितीचं काम सोलगे मळ्यात सुरू असून अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या या कामाला गती द्यावी अशी मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधून केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात पीएम ई बस सेवेचं काम सुरू आहे। या योजनेतून इचलकरंजी शहराला 20 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेत। त्यासाठी महापालिकेनं सोलगे मळ्यात सुमारे 5 कोटी 10 लाख रुपये खर्चाच्या बस स्थानकासाठी जागा निश्चित केली आहे। या जागेवर बस स्थानक, चार्जिंग स्टेशन होणार आहे। या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे, परंतु हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। वास्तविक या कामाला 1 वर्षाचा कालावधी होता, त्यापैकी 10 महिने संपले तरी बरंचसं काम शिल्लक आहे। त्यामुळे या कामाला गती द्यावी, तसंच या ई बसेससाठी महापालिकेनं वाहक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून इचलकरंजीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम होईल अशी मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे।